भीड़ में छत्रपति शिवाजी महाराज को लेकर कथित अवमानजनक बयान के विरोध में शिवप्रेमियों में भारी आक्रोश देखने को मिला। इस बयान को लेकर बागेश्वर धाम के धीरेन्द्र कृष्ण शास्त्री के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग उठाई गई। इसी मांग को लेकर शिवप्रेमियों ने जिला कलेक्टर कार्यालय के सामने आक्रामक प्रदर्शन किया। यह आंदोलन डॉक्टर गणेश ढड़वे के नेतृत्व में किया गया, जिसमें बड़ी संख्या में शिवप्रेमी शामिल हुए। प्रदर्शन के दौरान आंदोलनकारियों ने फडणवीस सरकार पर भी गंभीर सवाल उठाए और कहा कि क्या छत्रपति शिवाजी महाराज की बदनामी को सरकार का समर्थन प्राप्त है। आंदोलनकारियों ने इस मामले में राष्ट्रपति और राज्यपाल को भी ज्ञापन भेजा है और तत्काल कार्रवाई की मांग की है। 2014 मध्ये केंद्रामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हापासून भाजपा सरकार आलेलं आहे, प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या मार्गाने बहुजन समाजाचे जे नायक आहेत त्या महापुरुषांचा अवमान केला जातो, इतिहासाची तोडफोड केली जाते आणि विशेष म्हणजे संबंधित प्रकरणामध्ये मुख्यमंत्री पाठराखण करतात। आता बागेश्वर धाम यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यावेळी मुख्यमंत्री स्वतः स्टेजवर उपस्थित होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते, मात्र त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही त्या ठिकाणी त्यांना अडवलं नाही किंवा त्याची निंदा केली नाही। एकंदरीत पाहता या कालावधीमध्ये केवळ महापुरुषांचा अपमान जो आहे तो फडणवीस सरकार हे प्रायोजित आहे का असा आम्हाला प्रश्न पडला आहे। कारण की गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहिलं की फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये महापुरुषांचा अपमान करण्याचे जे कोर्टकर असतील, सोलापूरकर असतील किंवा राज्यपाल कोश्यारी असतील, ही संख्या वाढत चाललेली आहे आणि यावर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई करत नाहीत। त्यामुळे आम्हाला असा संशय आहे शिवप्रेमींना की ही सगळी यंत्रणा किंवा महापुरुषांची बदनामी फडणवीस सरकारच्या इशाऱ्यावर होते काय, त्या सरकार प्रायोजित आहे असा आमचा आरोप आहे। आता काय भूमिका आहे तुमची? आम्ही शांतपणे आंदोलन करत आहोत, परंतु आम्हा सगळ्या शिवप्रेमींची भूमिका अशी आहे की जर हे महापुरुषांची अवमानना सरकार प्रायोजित असेल तर यापुढे हे भोंदू महाराज आहेत किंवा महापुरुषांची अवमानना करणारे जे महाराज आहेत त्यांना त्यांचे कार्यक्रम होऊ देऊ नये आणि त्यांना जागेवर फटकण्यात यावं असं आवाहन आम्ही शिवप्रेमींना करत आहोत।